करू नका, ते करू नका, सोनं घेऊ नका. अरे सोनं घेऊ नका, डायरेक्ट सोन्याच्या दुकानावर बंदी टाका ना. तुम्ही बंदी करा, सोन्याची दुकान उघडू नका. तुम्ही रिक्षावाल्यांना न्याय देण्यासाठी महागाईचा भस्मात सुरू वाढलेला आहे. 3च्या ऐवजी 4 सीटर करा, 14 बसायला. अरे महंगाई महंगाई तुझे मत नाही. अरे महंगाई महंगाई सरकारचं मत नाही, तू मत नाही. आहे ना त्यांच्याकडे निवडणुकीचं यंत्र. करा सेट, व्हा फिट. बंगालमध्ये लोकली तृणमूल शिवता पब्लिकवर आणि आपण मस्त महागुरु विश्वगुरु ही पदवी मिळवून घ्यायची. इराण मधलं स्वस्त आणि रुपयामध्ये भेटणार पेट्रोल डिझेल आपल्याला इराण रशिया देत होते. राहणार नाही आणि चांगल्या प्रकारे या महाराष्ट्रातील नव्हे तर सर्व जनतेला चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचं काम मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील जनतेला दिल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा विजय असो. युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा विजय असो. आवाज कुणाचा? शिवसेनेचा शिवसेना जिंदाबाद. आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत ते निषेध व्यक्त करण्यासाठी. हा निषेध कशाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस याची जी काय भाववाढ झाली आहे, दरवाढ झाली आहे, ही बहुतेक फक्त आपल्यालाच झाली असं मला वाटतं. कारण आता जसं पटेल साहेब म्हणले तसं मंत्र्यांच्या गाड्यांच्या मागचे ताफे काही कमी झालेले नाही. मग मंत्र्यांच्या गाडीत बहुतेक बीएमसीचं पाणी घालतात वाटतं आणि बीएमसीच्या पाण्यांवर त्यांची नवीन यंत्रणा सुरू आहे गाडी चालवण्याची. हे ताफे जर कमी केले तर आम्हाला कमी वापरा हे सांगायची गरज पंतप्रधानांना पडणार नाही ना. सोनं घेऊ नका, होम काय म्हणतात ते वर्क फ्रॉम होम, सगळ्यांना वर्क फ्रॉम होम द्या. वर्क फ्रॉम होम देऊन काय करायचं? माणसाला ठप्प करून ठेवायचं. हे लोक गाड्यांमधून फिरणार. पंतप्रधान साहेब देशाच्या उन्नतीसाठी विदेश दौरे करत राहणार आणि आपण वर्क फ्रॉम होम करायचं आणि आपण घरात बसायचं, आपण ठप्प व्हायचं, काही करायचं नाही. ज्या लोकांचे व्यवसाय आज आपल्याकडे नोकरी करणाऱ्यापेक्षा जास्त मुंबईमध्ये छोटे छोटे व्यवसाय करणारी लोक राहत आहेत. वडापावच्या गाड्या, पोळी, बीजेपीचे जे नगरसेवक इकडे तिकडे फिरतायत ना गाड्या आणि एक्स्ट्रा हे सगळं उचला उचली करण्यामध्ये, त्यांना म्हणा की त्यांचा रोजगार आहे तुम्ही जो दिला आहे चालू आहे तो आणि जो तुम्ही बंद पाडता आहात तो रोजगार तुम्ही बंद करता आहात. त्यांना गॅस परवडत नाही, त्यांना अन्न शिजवून विकणं सुद्धा परवडत नाही. ह्या गोष्टी किती योग्य आहेत? आणि जर खरंच काटकसर करायची असेल, एक साधं मी तुम्हाला सगळ्यांना विचारते की जर आपल्याला एखाद्या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये काही कारणास्तव गरजेपेक्षा जास्त खर्च झाला, आपण काटकसर कशी करतो? आपला कुटुंब प्रमुख पहिले काटकसर करतो. तो पहिले रिक्षाच्या ऐवजी चालत जाईल, बसने जाईल, असे काहीतरी पर्याय शोधतील. सध्या आपले कुटुंब प्रमुख कोण आहेत? पक्षाचे नाही म्हणत आहे मी, देशाचे म्हणतीये. देशाचे प्रमुख जर पंतप्रधान असतील आणि ते जर विदेश दौरे करत असतील आणि त्यांचे मंत्री जर ताफे घेऊन गाड्या फिरवत असतील तर काटकसर करायची कोणी? सामान्य जनतेने. ज्या जनतेने यांना मतदान देऊन जिंकून आणलंय त्या जनतेवर हा अत्याचार आहे. लाडकी बहीण मतं मिळण्यापुरती लाडकी होती, आता लाडक्या बहिणीची झाली दोडकी. या लाडक्या बहिणीतल्या अर्ध्या लाडक्या बहिणींना पैसे यायचे झाले बंद आणि त्याच लाडक्या बहिणी चुलीवरती स्वयंपाक करतायत का गॅसवर करतायत
हे बघायला सुद्धा सरकारला वेळ नाहीये. बहिणी नाही असंच हवं, कारण पैसे मिळतात म्हणून मतं दिली ना. मग आता जा ना मोर्चा घेऊन. मोर्चा काय फक्त शिवसैनिकांनी न्यायचा का? त्यांना पण नेऊ दे. काल आपल्याकडे IPL ची फायनल झाली, सगळ्यांनी बहुतेक बघितली असेल. मी आधी कन्फर्म करून घेतलं, बाबा ते आपलंच आहे ना, विचारून घेतलं. कारण त्याच्या बक्षिसाच्या रकमा डोळे मोठे नाही, बाहेर काढायची वेळ आली होती. एवढ्या रकमांची बक्षिसं दिलेली आहेत. सेकंड आलेले आणि जिंकलेले यांना काय करोडोमध्ये पैसे दिलेले आहेत. 20 करोड आणि 12 करोड अशा रकमा त्यांना दिलेल्या आहेत. आणि आम्हाला सांगतात घरी बसा, वर्क फ्रॉम होम करा आणि चुली पेटवा आणि स्वयंपाक करा. हे कितपत योग्य आहे? जर हे खरंच पटत असेल सामान्य जनतेला आणि हेच जर योग्य वाटत असेल की त्यांनी फिरावं गाडीतून आणि तुम्ही बसावं घरात फक्त घाम गाळत. आमचे कुटुंब प्रमुख हे आमची काळजी घेणारे आहेत, याचा सगळ्यांनी अनुभूती घेतली असेल. कोरोनाच्या काळात उद्धव साहेबांनी कशा पद्धतीने महाराष्ट्राला सांभाळलंय याचा सगळ्यांनी हे घेतलेला आहे, अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे कुटुंब प्रमुख असावा तर असा असावा, शिवसेनेचा आणि फक्त शिवसेनेचाच. कारण सगळे निषेध व्यक्त करायला फक्त पहिले शिवसेनाच उभी राहते. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार. धन्यवाद. या आंदोलनात सुरुवात झालेली आहे. आजचं आंदोलन बघून संपूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये उद्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होतील. या आंदोलनामध्ये रिक्षावाले, सायकलवाले, गोरगरीब जनता, मोठ्या प्रमाणात आलेल्या महिला, सर्व कार्यकर्ते, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो की आपण या आंदोलनामध्ये भाग घेतलात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिले मराठी में बोलतो. आज या ठिकाणी शिवसेना विभागाकडून 2 याच्या वतीने लोकांना जो त्रास होतो, नागरिकांना त्रास होतोय. आज पेट्रोलचा भाव वाढलाय, डिझेलचा भाव वाढलाय, CNG चा भाव वाढलाय, घरगुती गॅसचा भाव वाढलाय. या 8 दिवसामध्ये 4 वेळा भाव वाढलेला आहे. तर शिवसेनाच्या वतीने, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या सरकारचा निषेध करण्यात आज या ठिकाणी आंदोलन आम्ही घेतलं. आणि या आंदोलनामध्ये खूप लोक जनतेने आम्हाला सहकार्य केलं. या आंदोलनामध्ये रिक्षावाले आहेत, टॅक्सीवाले आहेत, घरामध्ये घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत. त्या सगळ्या लोकांनी या आंदोलनात भाग घेतलेला आहे. या सरकारचा निषेध करणं, जेवढा निषेध करू तेवढा कमी आहे. यहाँ पे बाटला रहते हुए मिट्टी के चूल्हे पे खाना बनाएगा, महिलाओं को तकलीफ होती है मिट्टी के चूल्हे पे खाना बनाने के लिए, उसके बारे में क्या कहना चाहेंगे? अरे भाई ऐसा है, अरे ऐसा है, बाटला तो है, ओ थांबा, बाटले में गैस किधर है? गैस मिलता किधर है? गैस मिलता है, गैस मिला तो 1200, 1300, 1500, 2000 रुपया देने पड़ता है. इसलिए हमारी महिला लोगों ने यहाँ पे लकड़े पे खाना बना रहे. ये परिस्थिति ये सरकार ने लाई हुई है. अगर आपकी मांग पूरी नहीं होती तो इसके आगे क्या करना चाहिए? ये आज आंदोलन हमने लिया हुआ है. यह आंदोलन एक झांकी है, पूरा पिक्चर बाकी है. अभी हर गली गली में, घर घर में आंदोलन होगा, सोसाइटी में आंदोलन होगा.
पूरे मुंबई महाराष्ट्र भारत देश में सब लोग त्रस्त है। बच्चे रहने दो, बुढ़ा रहने दो, युवा रहने दो, सब त्रस्त, कोई खुशी नहीं है। इस महंगाई को लेकर सरकार से क्या कहना चाहेंगे? सरकार ने आग खोलनी चाहिए अपनी। क्या हम लोग किस लिए बोल रहे हैं? जनता रोड में क्यों है? ये लकड़ा क्यों जल रहा है? ये गैस की टाकी क्यों खाली है? घर में तेल नहीं है, अनाज नहीं है। परिस्थिति गंभीर है, लोग भूखे मर रहे हैं, ऐसी परिस्थिती है। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। बोला का त्याला प्रश्न तर विचारू क्या कहना चाहेंगे मिट्टी के चूल्हे पे आप लोग खाना बनाए और यहाँ पे बाटा रखा हुआ था जो कि खाली है, क्या कहना चाहेंगे जो खाना यहाँ पे बनाया गया? सरकार ने हमको किस लायक ही नहीं छोड़ा, चूल्हा ही जलाना पड़ेगा। अभी तो बाटला जो आपको दिख रहा है वो बचा के रखा है 30 त्योहार के लिए। उसमें थोड़ा बहुत जो बचा हुआ गैस है ना, उस त्योहार के लिए बचा के रखा है, बाकी तो चूल्हा ही जलाना है, क्योंकि परवड़ता ही नहीं ना। हर 10 दिन में 15 दिन में पैसा बढ़ ही रहा है उस बाटले का, कि दाम बढ़ रहा है, तो कैसा खाना बनाएंगे उसके ऊपर? एक बाटला हमको साल भर टिकाने का है। सरकार हमेशा बोलती है अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे। बहुत अच्छे दिन है ये, देखो औरतें पसीने से लथपथ है, चूल्हे पे खाना बना रही है, रास्ते पे चल के जाना पड़ता है, साइकिल चलाने के लिए बोलते हैं सरकार। कितने खुश है हम लोग। पेट्रोल महंगा, बाहर घूमने को जा सकते नहीं। बच्चों के स्कूल को भी बोला है कि स्कूल के कुछ दिन वर्क फ्रॉम होम, जैसे बच्चों का स्कूल फ्रॉम होम करो। मतलब सबको घर पे बिठाने का काम सरकार कर रही है। बहुत अच्छे दिन आ रहे हैं। भाई आपने कहा कि लाडली बहन के पैसे नहीं आ रहे, लेकिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि जून में सबको एक साथ मिल जाएंगे। मिलेंगे तब की बात है ना। जून आया किधर है? अभी तो चालू हुआ है, आएंगे तो देखेंगे। अब तक तो आया नहीं है। उनका काम हो गया, मत मिल गए, उनका काम हो गया, सरकार आ गई उनकी। अभी जून आएगा, जून में बोलेंगे जुलाई को मिलेंगे, ऐसा चलता ही रहेगा अगले इलेक्शन तक। अगर आपकी मांग पूरी नहीं हुई तो अगला कदम क्या होगा? जैसे मांग पूरी नहीं होगी तो आंदोलन तो और तेज होगा, और अच्छे से आंदोलन करेंगे।